नमस्कार, मी पूर्वी भावे. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत 100 हेडलाईन्सच्या माध्यमातून. वाल्मिक कराडवरती मकोका लावण्याच्या मागणीसाठी संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आज टॉवरवरती चढून आंदोलन करणार. हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवरती कारवाई का केली नाही, धनंजय देशमुखांचा सवाल. सरपंच हत्येप्रकरणी मस्ताचौकच्या ग्रामस्थांचा निर्वाणीचा इशारा. कराडवरती मकोका न लावल्यास सामूहिक आत्मदहन करणार. मस्ताचौकच्या ग्रामस्थांचा संक्रांतीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा. सौंदानामधील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृत्यूप्रकरणी टिप्पर चालक भोजराज देवकरला अटक. परळीत राखीची वाहतूक करताना टिप्परच्या धडकेमध्ये सरपंचाचा मृत्यू झाला. खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू साटेला आज केस न्यायालयामध्ये हजर केलं जाणार. देशमुख हत्या प्रकरणातील साटे आरोपी असल्यामुळे सीआयडी केस न्यायालयाकडे साटेच्या कस्टडीची मागणी सीआयडीने केली होती. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावरती भीषण अपघात. लोखंडी गजाने भरलेल्या आयशरला पिकअपची धडक. 5 जणांचा मृत्यू. नाशिकमधल्या अपघात स्थळाची मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत. मंत्री गिरीश महाजनांकडून मदतीची घोषणा. नाशिक अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या स्टेटसचा व्हिडिओ समोर. धरण गावातील देवस्थानावरनं परत येताना घटना घडली. रत्नागिरीमध्ये दाभोळ मुंबई बसचा अपघात. शेनाळे घाटामध्ये 20 फूट दरीत बस कोसळली. बस झाडाला अडकली, त्यामुळे अनेकांचा जीव वाचला. सोलापुरात वैभव वाघेच्या हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रमोद गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल. त्यांची पक्षातनं हकालपट्टी करण्याची मागणी. रायगड जिल्ह्यातून 6 बांगलादेशी नागरिकांना महाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक. 5 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश. सिंधुदुर्ग विमानतळाला टाळं लावूया. वैभव नाईकांच्या वक्तव्याचा नारायण राणेंकडून समाचार. विमानतळाला टाळं मारून दाखव. नाही तुझ्या घराला टाळं मारलं तर नारायण राणे नाव सांगणार नाही, राणेंचा इशारा. दैनिक सामनामध्ये मित्रपक्ष काँग्रेसवरती चाकपाखड. केजरीवालांनी देशद्रोही ठरवणं काँग्रेसला शोभत नाही. सामनातनं कानपिचक्या. काँग्रेस मोदींना एकटी रोखू शकत असेल तर त्यांनी जरूर रोखावं, असा चिमटाही. अमित शहांचं मोठं दुःख आहे. महाविकास आघाडीचा लोकसभेचा विजय त्यांना पचत नाही. ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंतांचं अमित शहांच्या टीकेला प्रत्युत्तर. अनैसर्गिक युती जास्त काळ टिकत नाही. रत्नागिरीमध्ये उदय सामंतांचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरेंसमोर पर्याय नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वारंवार भेटी होतात, असाही टोला. अकोल्यात काँग्रेसचा जिल्हा मेळावा. भाजपच्या ताब्यातील अकोला पश्चिम मतदारसंघ 30 वर्षांनंतर ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये उत्साह. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये असलेली ऐतिहासिक वाघनखं लवकरच निरोप घेणार. 31 जानेवारीपर्यंत वाघनखं पाहता येतील. त्यानंतर नागपूर संग्रहालयामध्ये पाहता येतील. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती 15 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला. टोरेस घोटाळ्याप्रकरणी आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्यामुळे पुढील रिमांडसाठी हजर केलं जाईल. बदलापूर कथित एन्काउंटर प्रकरणात हायकोर्टानं दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवरती सुनावणी आज होईल. अक्षय शिंदेंच्या वडिलांकडून मुलाच्या हत्येच्या आरोपाची याचिका दाखल. मुंबई महापालिकेकडून थकबाकी रक्कम न मिळाल्यामुळे औषध पुरवठादारांकडून औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा. महापालिकेकडून 120 कोटींची थकबाकी. जून जुलैमध्ये विकास कामं सुरू करून कामाची निविदा आणि वर्क ऑर्डर ऑगस्ट महिन्यात. नागपूरच्या सावंगा ग्रामपंचायतीमधला धक्कादायक प्रकार. तर सीईओकडून भ्रष्ट अधिकाऱ्याची पाठराखण. स्थानिक स्वराज्य संस्थेला सर्वजण आपापले लढतात, मात्र कार्यकर्त्यांच्या भावना जपाव्या लागतात. शेगाव दौऱ्यामध्ये छगन भुजबळांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये न बसणाऱ्यांनी स्वतःहून आपली नावं काढावी, नाहीतर त्यांच्याकडून दंडासह वसुली करता येईल. छगन भुजबळांचा इशारा. शेगाव तालुक्यामध्ये केस गळती बाधित गावामध्ये आज दिल्ली चेन्नईचे तज्ज्ञ डॉक्टर्स आणि आयसीएमआरचे शास्त्रज्ञ येणार. तज्ज्ञांचं पथक आज भेट देऊन पाहणी करेल. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी एमएसआरडीसीची पुन्हा एकदा हालचाल सुरू.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव. महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच काढली जाण्याची शक्यता. मिरज मार्गे जाणारी पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस 18 जानेवारीपासून 2 महिन्यांसाठी रद्द. केरळला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कॅसल रॉक ते फुलेम या स्थानकांमधील कामासाठी निर्णय. नागपूरच्या मानकापूर क्रीडा संकुलाला सोनम वांगचुक यांची भेट. झाडांची अवेळी केली जाणारी छाटणी ही झाडांची हत्या. सोनम वांगचुक यांचं वक्तव्य. काही दिवसांपूर्वीच एबीपी माझानं झाडांच्या छाटणीचा मुद्दा उचलला होता. टिपेश्वर अभयारण्यातून आलेल्या वाघाचा धाराशिव आणि बार्शीमध्ये वावर. या वाघाला कैद करण्यासाठी आजपासून शोध मोहीम. चंद्रपुरातून 10 जणांची रेस्क्यू टीम दाखल. मुंबईवर पुन्हा धुकं दाटण्याचा अंदाज. किमान तापमान आज घसरणार. यामुळे मुंबईमध्ये गारठा वाढणार. गोंदियातील काही भागामध्ये हलक्या पावसाच्या सरी. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकं धोक्यामध्ये. गव्हाच्या पिकावरती मर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी चिंतेत. भेंडी, पापडी, वाल, वांगी आणि गाजर 15 ते 20% महागलं. 120 रुपये किलोने मिळणाऱ्या वाल 200 रुपयांवर. 60 रुपयांनी मिळणारी वांगी 100 रुपयांवर. 40 गावातल्या उन्हाळी भात पिकांना गोसेखुर्द धरणातून पाणी मिळालं. पाणी वापर संस्थेच्या प्रयत्नातनं अशा पद्धतीच्या वाटपाला प्रारंभ. सोलापुरातील ड्रीम फाउंडेशनच्या वतीने चुलीवरती भाकरी बनवण्याची स्पर्धा. बेकारी आणि बेकरी मुक्त समाजासाठी भाकरी या उद्देशानं स्पर्धेचं आयोजन. चंद्रपुरीला खंडेराव महाराज यात्रोत्सव सुरू. मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते महाअभिषेक आणि पूजा होणार. सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आज दुसरा दिवस. श्री सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचा आणि कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा आज होणार. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत इमारतीचं बांधकाम सुरू असताना 20 वर्षीय मजुराचा मृत्यू. इमारतीच्या 12व्या मजल्यावरनं खाली पडून मृत्यू. एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू. ठाण्याच्या उपवनमधल्या बॉम्बे डक हॉटेलला आग. आगीत संपूर्ण हॉटेलमधलं साहित्य जळून खाक. वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये पोलिसांचा व्हिडिओ गेम पार्लरवरती छापा. 5 जणांवरती कारवाई. इलेक्ट्रॉनिक कॉईन मशीनसह एकूण 1,44,000चा मुद्देमाल जप्त. हॉटेल कर्मचाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या पोलीस अंमलदार विशाल झगडेचं निलंबन. विशाल झगडेला न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाकडनं त्याला जामीन मंजूर. भंडाऱ्यात वाळू तस्करी करणाऱ्यांवरती पोलिसांची कारवाई. 3 टिप्परसह 6 जण ताब्यात. टिप्पर आणि वाळू साठ्यासह 1,60,20,000चा मुद्देमाल जप्त. जळगावच्या भुसावळ शहरात भर दिवसा तरुणाची गोळ्या घालून हत्या करणारे आरोपी पोलिसांच्या अटकेत. सीसीटीव्हीच्या मदतीने एकूण 5 आरोपी अटकेत. नाशिकमध्ये डिजिटल अरेस्ट करून संधी लेखापालास तब्बल 42 लाखांचा गंडा. सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. मुंबई पोलिसांकडनं भायखळ्यातील बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 4 आरोपींना अटक. 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटाही जप्त. नोकरी देण्याच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार. नवी मुंबईतनं आरोपीला अटक. आरोपीवरती पॉक्सोसह इतर गुन्हे दाखल. नाशकामध्ये नायलॉन मांजाची विक्री करणारे पोलिसांच्या रडारवरती. एकाच दिवसामध्ये 6 जणांवर गुन्हे दाखल. आतापर्यंत 74 जणांवरती हद्दपारची कारवाई. राजधानी दिल्लीमध्ये थंडीची लाट. धुक्यामुळे नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरनं अनेक गाड्यांना उशीर तर काही गाड्या रद्द. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला आजपासून सुरुवात. 26 फेब्रुवारीपर्यंत कुंभमेळा सुरू राहील. आज पौष पौर्णिमेला पहिलं स्नान होणार. उद्या पहिलं शाही स्नान पार पडणार. या 45 दिवसात 40 कोटी भाविक त्रिवेणी संगमावरती स्नानासाठी येणार असा अंदाज. महाकुंभमेळ्याला सुरुवात. या महाकुंभमेळ्याची खास ड्रोन दृश्य एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. महाकुंभमेळ्यामध्ये आज पहिलं स्नान. आतापर्यंत 60 लाख भाविकांनी प्रयागराजच्या संगमावरती डुबकी मारल्याची माहिती. प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्यामध्ये लेझर शोचं आयोजन. लेझर शो पाहण्यासाठी गर्दी. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर.
पंतप्रधान सोनमार्ग बोगद्याचं उद्घाटन करणार. 2700 कोटींच्या निधीतनं सोनमार्ग बोगदा तयार. कोट्यावधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणामध्ये तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र. 7,640 कोटी रुपयांच्या उत्पन्नावरती कर भरण्याची पत्रातनं कबुली. भारतामध्ये ऍपल फोनची निर्यात 1 लाख कोटी रुपयांवरती 2024मध्ये. उत्पादनामध्ये सुद्धा 46% आणि निर्यातीमध्ये 42% वाढ. 2024मध्ये आयफोनच्या भारतातल्या विक्रीतही 20% वाढ. व्हॉट्सअपमध्ये आता इव्हेंट्स शेड्यूल करता येतील. कंपनी लवकरच वापरकर्त्यांच्या सोयीसाठी चॅटमध्येच इव्हेंट शेड्यूल करण्याची सुविधा देणार. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण सुरू. आज डॉलर 23 पैशांनी महागला असून आता एका डॉलरची किंमत 86 रुपये 27 पैसे. अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये गेल्या 7 दिवसांपासून अग्नितांडव. आगीत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू. लॉस एंजेलिसमध्ये आगीमुळे 12 लाख कोटींचं नुकसान. गेल्या मंगळवारी लागलेल्या आगीवरती अजूनही नियंत्रण नाही. यावर्षी आयपीएलचे सामने 21 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता. एकूण 74 मॅचेस होणार तर विमेन्स प्रीमियर लीग 7 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान होण्याची शक्यता. विमेन्स प्रीमियर लीगच्या तारखा जाहीर. 7 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान WPL होणार. WPLच्या मॅचेस मुंबई, बंगळुरू, बडोदा आणि लखनौ या 4 शहरांमध्ये. पंजाब किंग्सच्या कर्णधारपदी श्रेयस अय्यरची नियुक्ती. आयपीएल 2025 मधील लक्षवेधी बदल. अय्यर पूर्वी कोलकाता नाईट रायडर्सचा भाग होता. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊ.